माझ्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणिपात आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ श्रीरामांनाही माझा साष्टांग प्रणिपात. आपण श्री बालाजी तांबे यांचं श्रीराम विश्वपंचायतन नावाचं जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी श्री रामायणातले जे काही प्रसंग आहेत ते गीत रामायणातल्या गीतांना धरून त्याचं जे निरूपण केलेलं आहे तर ते आपण आता ऐकत आहोत. त्यातल्या अनेक गीतांचं निरूपण झालेलं आहे. शेवटचं जे मागच्या वेळेचं जे गीत होतं ते म्हणजे लक्ष्मणाला जेव्हा कळलं की भरत आपल्या सैन्यासह इकडे वनामध्ये आलाय, श्रीरामांनी पर्णकुटी बांधलेली आहे, लक्ष्मणाने ती पर्णकुटी सुंदर म्हणजे पूर्णपणे अत्यंत प्रयत्नांनी अतिशय सुंदर अशी पर्णकुटी श्रीराम आणि लक्ष्मणांनी बांधलेली आहे. तेथे ते आता निवास करता आहे आणि अचानक भरताचं सैन्य येताना दिसतं. ते सैन्य येताना दिसल्यानंतर लक्ष्मणाला असा संशय येतो की भरत आता आपल्यावर मुद्दाम चालून येतोय, की याच्यासाठी चालून येतोय की त्याचं राज्य निष्कंटक व्हावं, म्हणजे पुढे मागे असं होऊ नये की श्रीरामां परत आल्यानंतर श्रीरामांना हे राज्य द्यावं लागू नये आणि आपल्यालाच आजीवन हे राज्य मिळावं, याच्यासाठी भरत आपल्यावर चालून येतोय असा संशय लक्ष्मणाला येतो. क्रोधाविष्ट होतो आणि भरतावर चालून जायला लागतो किंवा हल्ला करण्याच्या तयारीत असतो आणि त्याला हा अहंकार झालेला असतो. हे आपण पाहिलं की मी एकटाच आहे की जो श्रीरामांचं रक्षण करू शकेल आणि माझ्यावरच ती जबाबदारी आहे. पण त्याच्या या संशयाचं निराकरण श्रीरामांनी केलेलं आहे, त्याला शांत केलेलं आहे. श्रीराम भरताला लक्ष्मणाला म्हणताय की अरे लक्ष्मणा, तू हे काय बोलतोयस? जर तू असं काही केलंस तर तू माझ्या विरुद्धच काहीतरी कार्य केलंस असं मी समजेन. वाल्मिकी रामायणामध्ये हा संवाद आलेला आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मण खजील होतो. श्रीराम त्याला समजावतात की अरे हा जो भरत आहे आणि शत्रुघ्नही त्याच्या बरोबर आलेला आहे आणि हे सगळं जे सैन्य आहे तर ते सगळेजण मला भेटण्यासाठी केवळ येत आहेत आणि भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहित नाही का? आणि तू असं कसा काय संशय घेतोस असं श्रीराम त्याला समजावतात. हे ऐकल्यानंतर लक्ष्मण शांत होतो आणि भरत अतिशय तो अतिशय हे झालेला आहे, आतुर झालेला आहे की मी कधी एकदा श्रीरामांना बघतोय. म्हणून तो वसिष्ठांना सांगतो की वसिष्ठ मुनी, आपण माझ्या मातांना घेऊन या हळूहळू. पण मी आणि शत्रुघ्न भराभरा पुढे जातो आणि कधी एकदा ते श्रीराम मला भेटतायत असं मला झालंय. आणि अक्षरशः तो धावत धावत कसा बसा अडखळत मध्ये पडत असा त्या पर्णकुटीपाशी आलेला आहे आणि समोर त्याला त्याचं जे आराध्य दैवत आहे असे ते श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण मागे उभा आहे. श्रीराम आणि जानकी पुढे बसलेले आहेत असं दृश्य त्याला दिसलेलं आहे आणि अतिशय नर राहून अतिशय प्रेमाने आतुरतेने आणि त्याचबरोबर शोकही त्याच्या मनात आहे, अपराधित्वही त्याच्या मनामध्ये आहे की माझ्यामुळे यांना या स्थितीला यावं लागलं, माझ्यामुळे हे तिघं वनामध्ये आलेले आहेत. आणि अश्रूंनी डोळे दबदबलेले आहेत, हातपाय थरथरत आहेत, तरी सुद्धा आतुरता संपत नाहीये भेटण्याची, तळमळ संपत नाहीये आणि त्याच आवेगामध्ये पळत पळत तो श्रीरामांच्या चरणांपाशी आलेला आहे आणि आर्य अशी आर्त हाक मारून त्यांच्या पायाशी कोसळलाय. श्रीरामांनी त्याला उठवलेलं आणि त्याला मिठीत घेतलेलं आहे. आणि अध्यात्म रामायणामध्ये एकनाथ महाराज याचं असं वर्णन करतात की जणू काही भरत श्रीरामांच्या मिठीमध्ये असा विरघळला की जणू काही म्हणजे तेज ज्योतीच्या प्रकाशामध्ये किंवा ज्योतीमध्ये जसं विलीन व्हावं किंवा एखादी लाट
समुद्रामध्ये जशी विलीन होऊन जावी किंवा एखादी महानदी समुद्रामध्ये जशी विलीन होऊन जावी आणि तिचं भिन्नत्व कळू नये, तसे ते दोघं जण किंवा चंद्र आणि त्याची प्रभा किंवा सूर्य आणि त्याचं तेज किंवा फूल आणि त्याचा सुगंध जसे अभिन्न असतात त्याप्रमाणे ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेत. म्हणजे ते इतकी दृढ मिठी त्यांनी एकमेकांना मारलेली आहे. आणि दोघही एकमेकांना अतिशय कडकडून भेटलेले आहेत. तेवढ्यात शत्रुघ्नही मागून आलेला आहे, त्यालाही श्रीरामांनी मिठी मारलेली आहे. आणि लक्ष्मण या दोघांची क्षमा मागतोय. भरता, शत्रुघ्ना, मला क्षमा करा, मी तुमच्यावर संशय घेतला आणि मी तुमच्यावर बाण बाण तुमच्यावर चालवणार होतो, तुमच्यावर शस्त्र उगारणार होतो, मला क्षमा करा. आणि ते ऐकल्यावर भरतानी लक्ष्मणाला मिठी मारलेली आहे आणि सीतामाईच्या चरणांशी ते दोघही झुकलेले आहेत आणि तिला म्हणतायत आम्हाला क्षमा करा सीतामाते. भरत म्हणतोय तिला की माझ्या मातेच्या मूढपणामुळे आणि माझ्यासाठी तिने हे राज्य दशरथांकडून मागितलं आणि तुमच्यासाठी वनवास मागितला, म्हणून हे सीतामाते, हे श्रीरामा, हे लक्ष्मणा, तुम्हाला वनवासात यावं लागलं, मला क्षमा करा. श्रीरामांनी त्याला शांत केलेलं आहे, त्याला बसवलेलं आहे आणि त्याला सगळं कुशल विचारताय. त्याचा वेश पाहिलेला आहे. अरे तू राज वस्त्र धारण न करता ही काय वल्कल धारण केलेली आहेस आणि अशा केसांच्या जटा का बांधल्या आहेत आणि तात आले नाही आहेत का? माझ्या माता कशा आहेत? आणि पहिली जी चौकशी केलेली आहे, पहिली जी विचारपूस केलेली आहे ती कैकेयी मातेची केली. कैकेयी माता बरी आहे ना? तात बरे आहेत ना? तू व्यवस्थित राज्य करतोयस ना? आपल्या राज्यातली सर्व जी प्रजा आहे ती सुखी आहे ना? तू धर्माने वागतोयस ना? सर्व मंत्रीगण व्यवस्थित आहेत ना? आणि हे ते विचारतायत तेवढ्यात पाठीमागून त्याच्या माता आलेल्या आहेत, वसिष्ठ आलेले आहेत, सर्व प्रजाजन आलेले आहेत, अनेक ऋषी मुनीही आलेले आहेत. आणि अतिशय विषण्ण अशा मनाने भरताने श्रीरामांना दशरथांच्या मृत्यूची वार्ता कथन केलेली आहे. भरत त्यांना सांगतोय, अरे श्रीरामा, अहो केवळ तुमचं नाव घेत घेत तुम्ही दिसत नाही आहात. तुमच्या दर्शनासाठी तडफडत आपल्या तातांनी प्राण सोडलेले आहेत. आणि हे ऐकल्यानंतर मात्र श्रीरामांना मूर्छा आलेले. ते मूर्छित होऊन तिथेच कोसळलेले, थोड्या वेळाने भानावर आलेले. अतिशय शोक सागरामध्ये लक्ष्मण, सीतामाई आणि श्रीराम बुडून गेलेले आहेत. श्रीराम सीतेला म्हणतायत, अगं तुझे श्वशुर या जगातून निघून गेले, मला पोरगं करून निघून गेले. आणि वसिष्ठांनी श्रीरामांना शांत केलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे, तू तुझ्या वडिलांचं श्राद्ध. अहो तिथे काहीही सामुग्री नव्हती, म्हणून इंगुतीच्या फळाचा लगदा त्या कुशावर ठेवून श्रीरामांनी त्यांचं श्राद्ध केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की सध्या आमचा हाच आहार आहे. तेव्हा हे दशरथ महाराज, हे पिताश्री, हे जे आहे ते आमचं अन्न आहे. आता आम्ही जे काही प्राशन करतोय ते आपण गोड मानून घ्या आणि आपल्याला सद्गती लाभो, असं करून त्यांचं श्राद्ध केलं. अशा प्रकारे श्राद्ध झालेलं आहे. आणि आता मात्र भरत श्रीरामांना म्हणतोय, श्रीराम, आपल्यापासून अयोध्या सुनी सुनी आहे आणि त्या सिंहासनावर जर कोणी बसू शकत असेल, जर कोणी राज्य चालवू शकत असेल अयोध्येचं, तर ते केवळ आणि केवळ आपणच चालवू शकतो. आणि मी त्याच्यासाठी पात्र नाही. तेव्हा असं झालंय ना की दशरथ महाराजांनी ते राज्य मला दिलंय, तर मग हे जे राज्य आहे मला मिळालेलं ते मी आपल्याला अर्पण करतो. पण आपण आमच्या बरोबर चला, आपण आमच्या बरोबर चलावं किंवा आमच्या बरोबर तिकडे अयोध्येला जाण्यापूर्वीच इथे मी सगळी राज्याभिषेकाची सगळी सामुग्री आणलेली आहे, आपल्याला इथेच राज्याभिषेक करूयात आणि मग आपण तिकडे चला.
आणि अशा प्रकारे भरत त्यांची विनवणी करतोय, तो त्यांना सांगतोय की माझ्या मातेने अतिशय मूढपणा केलेला आहे, लोभाने ते राज्य मागून घेतलेलं आहे, पण खरा तर हक्क तुमचाच आहे. तुम्ही असताना मला हे राज्य नको, मला केवळ आणि केवळ आपल्या चरणांचा दास होऊन राहायचंय. आपले तात जे आहेत त्यांनी खरं तर माझ्या मातेची ही जी इच्छा होती ती पूर्ण करायला नको होती, पण ते मोहात पडले आणि त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली, पण त्यांचा हा मूढपणा झाला. तेव्हा आपण राज्याभिषेक करून घ्यावा आणि माझ्या बरोबर चला. आणि श्रीराम त्यांना सांगताय की माझे वडील जे होते ते सत्यवचनी होते, मी स्वतः ही एकवचनी एकबाणी आहे. तेव्हा मी जे वचन माझ्या पित्याला दिलेलं आहे ते मी कदापिही मोडणार नाही. आणि आता ते भरताला परोपरीने समजावून सांगतायत. काय सांगतायत ते? ज्यांना नाव दिलंय बालाजी तम्मेनी, पराधीन आहे जगती, हेच गीताचंच नाव दिलेलं आहे. ते सांगताय दैवजात दुःखे भरता दोष ना गुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपलं जे दैव असतं किंवा आपलं जे प्रारब्ध असतं त्या प्रारब्धामुळेच या जीवनामध्ये अनेक सुखदुःख येतात. सुखानंतर दुःख हे हे चक्र नेहमी फिरतच असतं. आणि हे भरता खरं तर आपल्या हातात काही नाही बरं, आपल्या हातात काही नाही. तो जो परमात्मा आहे ना, तो कळसूत्री भावनीप्रमाणे आपल्याला या जगाच्या रंगमंचावर नाचवत असतो. आपल्याकडे आपण मी हे करतो, मी असं करीन, असा करतेपणा आपण नेहमी घेत असतो. पण तो करतेपणा खरं तर आपण घेण्याचं काहीही कारण नाही. कारण आपण खरं तर काहीच करत नसतो. जे काही करणारा असतो तो भगवंत असतो. त्यामुळे कित्येक वेळेला आपणही आपल्या जीवनामध्ये असं बघतो की आपण अगदी पुढे आपण हे करू ते करू असं सगळं ठरवलेलं असतं, पण काहीतरी अडचणी येतात, काहीतरी विघ्न येतात आणि ते कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळे हे भरता, तू हे जे म्हणतोयस की तुम्ही तिकडे चला आणि हे जे सगळं घडवून आणलेलं आहे ते कैकेयी मातेने घडवून आणलेलं आहे, दशरथ महाराजांच्या मूढपणामुळे ते घडलं गेलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. आणि हे चुकीचं आहे आणि हे जे आहे तर ते सगळं दैवाधीन आहे, ते सगळं त्या विधात्याने घडवून आणलेलं आहे. आणि प्रत्येक जी गोष्ट घडते तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपल्याला माहित नसतं. आणि जे घडतं ते नेहमी चांगल्यासाठीच घडतं. आणि म्हणून जे घडलंय किंवा ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी तू शोक करू नकोस. पुढे ते काय म्हणतात बघा, माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. जी काही कर्म आपण पूर्वीच्या जन्मामध्ये केलेली असतात तीच कर्म, त्याचं कर्मफळ आपल्याला मिळतं आणि त्या फलाप्रमाणे आपल्याला या जीवनामध्ये भोग भोगावे लागतात. आपण सगळे सोज्ञ आहात, आपण सगळ्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी जो कर्माचा जो सिद्धांत मांडलेला आहे किंवा कर्मयोग सांगितलेला आहे तर तो आपण सगळेजण जाणला. आपण आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यात जे जे काही घडत असतं ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये जी कोणी माणसं येत असतात तर ती सगळी आपलं त्यांच्याशी काहीतरी घेणं देणं असतं किंवा काहीतरी आपलं त्यांच्याविषयीची काहीतरी कर्तव्य राहिलेली असतात किंवा त्यांची आपल्याविषयीची काहीतरी कर्तव्य राहिलेली असतात किंवा त्यांच्याकडून आपण काहीतरी आपल्याला काहीतरी शिकायचं असतं किंवा शिकायला पाहिजे असं भगवंताला वाटत असतं, म्हणून ती आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात. हे जाणून आपण
जर प्रत्येक व्यक्तीशी वागलं आणि सतत नामस्मरण करून जर आपलं जे पूर्वसंचित आहे तर त्याचा पूर्णपणे निराश केला तर आणि तरच आपण या पूर्वसंचितापासून मुक्त होऊ शकतो. म्हणून ते सांगतायत की तुला असं वाटतंय ना की कैकेयी दोषी आहे, तर तसं नाहीये बरं. हे कर्म तिच्याकडून करवून घेतलं गेलेलं आहे. तुला असं वाटतंय की आपल्या वडिलांमुळे हे सगळं घडलेलं आहे, पण ते तसंही नाहीये. ही जी बुद्धी झाली आहे ना त्यांना, किंवा हे जे त्यांनी वचन पाळलंय ते खरं तर त्यांचं ते तत्व आहे म्हणूनही पाळलंय आणि काहीतरी पूर्वजन्मीचं त्यांचं संचित आहे आणि म्हणून त्यांना हे कर्म करणं भाग पडलेलं आहे. त्यामुळे माझं राज्य सोडून जाणं, माझं वनामध्ये येणं, हे सगळं माझ्या पूर्वीच्या कर्मांमुळे चाललेलं आहे. माझ्या पूर्वसंचिताचा हा खेळ चाललेला आहे. खरं तर हे जे श्री रामायण आहे तो म्हणजे बालाजी तांबेंनी जे लिहिलंय ते मी आपल्याला सांगते. तो खरं तर एक महाप्रोग्राम आहे, किंवा हे खरं तर त्या भगवंतांनी, त्या श्री विष्णूंनी त्यांनी निर्मित केलेलं हे जणू काही एक मोठं महानाट्य आहे. कथेतून, काही प्रसंगातून, त्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या आहेत. आपण सर्व श्रीरामायणाची कथा जाणता. त्यातून, या कथेतून हळूहळू काही ना काहीतरी सामान्य जीवाला शिकवत न्यायचं किंवा काहीतरी संदेश सामान्य जीवाला देऊन कसं या जीवनामध्ये वागायचं, आदर्श जीवन कसं असतं, आदर्श माता म्हणजे काय, आदर्श पत्नी म्हणजे काय, आदर्श पुत्र म्हणजे काय, आदर्श बंधू म्हणजे काय, बंधुप्रेम हे खरं कसं असतं, हे सगळं आपल्याला शिकवण्यासाठीच हे महानाट्य रचलं गेलेलं आहे असं बालाजी तांबे म्हणतात. पुढे श्री रामराय म्हणताय, उंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगात मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ज्याची ज्याची उन्नती होत जाते, म्हणजे विकास होत जातो, त्याचं शेवटी पतन होतं, म्हणजेच तो नंतर पुढे त्याचा विनाश होतो. हा या जगाचा नियम आहे असं ते सांगतात. आता सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. आपलंच उदाहरण बघा, आपण किती काय काय संग्रह करत असतो. हे साड्यांचा संग्रह, दागिन्यांचा संग्रह, अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह, अनेक पुस्तकांचा संग्रह, अहो त्या मोबाईल मध्ये सुद्धा कसला कसला अनेक संदेशांचा संग्रह असतो, अनेक रील्सचा संग्रह असतो, अनेक गाण्यांचा संग्रह असतो. असा सगळ्याचा संग्रह, आपण अनेक गोष्टींचा संग्रह करत असतो. आपल्याला त्याचा ध्यास असतो, आपल्याला त्याचा हव्यास असतो. पण आपण कधी विचार केलाय का की आपण नंतर, म्हणजे आपलं या जगात खरं तर काय आहे, जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा हा सगळा जो संग्रह केलेला आहे त्याचा काही उपयोग आहे का? उलट मी अनेक वेळेला असं पाहिलेलं आहे की असं अनेक गोष्टींचा, अनेक कागदपत्र साठवून ठेवलेली असतात, अनेक आठवणी साठवून ठेवलेल्या असतात, अनेक त्या कॅसेट साठवून ठेवलेल्या असतात, पण तो माणूस गेला की नंतर आवरताना उरलेले जे मागे राहिलेले जे असतात, पुत्र असेल, पत्नी असेल, कन्या असेल, ते काय शेवटी म्हणतात, किती साठवून ठेवलंय, आवरायला किती त्रास होतोय, सगळ्यावर नुसती धूळ साठलेली आहे आणि नंतर ते कशामध्ये जातं, कचऱ्यामध्ये जातं. म्हणून श्रीराम किती आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस आपल्याला भेटलं, एखादी मैत्रीण म्हणा, मित्र म्हणा, किंवा
स्नेही म्हणा, आपल्याला ते या आयुष्यामध्ये भेटतात. पण तसंच काही ना काहीतरी कारणाने, काही ना काहीतरी घटनांनी आपला त्यांच्याशी म्हणजे आपला आणि त्यांचा संबंध तुटतो किंवा त्यांची भेट नंतर होतच नाही. आणि म्हणूनच ते पुढे त्यांनी म्हटलंय की दोन ओंडक, मी एकदम पुढच्या ओळीवर गेले कारण ती त्याच्याशी संबंधित आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दे दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्या हे जे हा जो संदेश दिलाय याच्यातून आपण महत्वाचं काय शिकायचंय की आपण प्रत्येक नात्यामध्ये गुंतत जातो, प्रत्येक नात्यामध्ये भावनिकरित्या अडकत जातो. कसे अडकत जातो तर मायेने अडकत जातो, ममतेने त्याच्यामध्ये अडकले जातो, मोहाने अडकले जातो. आणि तोच जीव नंतर आपल्यापासून वेगळा झाला की आपल्याला शोक होतो किंवा काही कुठल्याही गोष्टीने म्हणजे राग होतो, संताप येतो, काहीतरी गैरसमज होतात आणि त्या संतापामुळे, अपमानामुळे किंवा त्यांनी काहीतरी आपल्याला बोललं जातं आणि त्याच्यामुळे आपण शोकसंतप्त होतो किंवा तीच घटना आपण आपल्या मनामध्ये सारखी आपल्यामध्ये घोळवत राहतो आणि त्याचा त्रास आपल्याला पुढे कित्येक वर्ष होतो. तो जाणारा जो माणूस असतो तो निघून जातो, पण आपल्याला मात्र त्रास देत राहतो किंवा आपलं जे शांत स्थिर मन आहे. आपला जन्म खरं तर कशासाठी झालाय आपल्याला माहितीये की मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी झालाय. म्हणजे आपण नामस्मरण करणं, वेगवेगळे ग्रंथ वाचणं किंवा साधना करणं, ध्यान करणं हे खरं तर आपलं कर्तव्य. पण अशा वेगवेगळ्या नात्यांमध्ये अडकल्यामुळे आपण त्या बंधनामध्ये अडकतो, त्या ममतेमध्ये अडकतो आणि आपली जी प्राप्त कर्तव्य किंवा जी उचित कर्तव्य आहेत ती विसरून, उचित कर्म आहेत ती विसरून याच्यामुळेही आपण कर्मबंधनामध्ये अडकतो. पुढे खूप महत्वाचं लिहिलंय, जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. एखादा जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण हे विसरून जातो की त्याचा आधी मृत्यू झालेला असतो म्हणून तो जन्माला, आणि जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यूही होणार असतो. त्यामुळे जो जन्माला आलाय, जो निर्माण झालाय तर त्याचा नाश कधीतरी होणारच किंवा तो या जगातून जाणार हे ठरलेलंच असतं. आणि त्यामुळे दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. आपल्याला मायेचा खेळ माहितीये, मायेचा पसारा माहितीये, हे टेबल आहे, ही मी आहे, इथे खुर्च्या आहेत, हे खांब आहेत, पण ही सगळी जी आहे हे सगळं कशाच्या आधारावर आहे, त्या मायेच्या आधारावर आहे. म्हणून जे जे नाश पावतं ती म्हणजे माया, आणि जे कधीही काहीही झालं तरी नाश पावत नाही ते म्हणजे परब्रह्म. हे आपल्याला सगळ्यांना माहिती. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा. आपल्या बुद्धीची धाव जी आहे ती कुठपर्यंत असते तर जन्मानंतर घडलेल्या त्याच्या आयुष्यातल्या घटना आणि मरण. मरणानंतर जी गती मिळते किंवा मरणानंतर काय काय होतं त्या सूक्ष्म जीवाला, त्या सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म तो जो जीव असतो तर तो कुठे जातो, त्याचं काय होतं, त्याचा प्रवास कसा होतो ते आपल्याला अजूनही माहित नाही. काही शोध लागलेले आहेत, त्याच्यातून तो प्रवास आता हळूहळू उलगडतोय. पण आपलं जे किंवा आपण जो विचार करतो आपल्या आयुष्याचा सुद्धा बघा, आपल्या आयुष्याचा सुद्धा विचार आपण कसं कुठपर्यंत करतो तर आपल्या मरणापर्यंत. पण ते मरण कशाच आहे तर आपल्या जडदेहाचं आहे हे आपण लक्षात घेत नाही. आणि पुढे आपला जो सूक्ष्म देह आहे त्याचा प्रवास पुढे चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाचे विकारही तसेच असणार आहे. त्यामुळे आपलं मन शुद्ध करायला पाहिजे हे आपण विसरून जातो.
म्हणून जडदेहाच्या मरणापाशी आपण येऊन थांबतो, त्याच्या पुढचा विचार आपण विसरून जातो. आता त्या विषयात शिरत नाही, कारण तो विषय खूप मोठा आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रेष याचा. अहो एखादं मूल, त्याचा जन्म झाला, बाळ, मग बाल्यावस्था, मग कुमारावस्था, मग तारुण्यावस्था, मग प्रौढावस्था, नंतर वृद्धावस्था. जरा मरण म्हणूनच म्हणजे आजार येणार नाही, जरा म्हणजे वृद्धत्व येणार नाही, असं कोणी आहे का? असा कोणी जीव आहे का? जे जे जन्माला आलं ते त्या त्या अवस्थेतून पुढे पुढे जाणारच आणि नंतर त्याला मरण येणारच. हेच म्हणजे हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण हीच साधारणपणे गती आहे जीवाची. हेच आपल्याला श्रीराम, हेच भरताना श्रीराम पुन्हा सांगतायत. आणि दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. आपण म्हणतो ना की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आपलं गाणंच आहे आपल्या बाबूजींचं. त्यामुळे दुःख नाही असं जीवन कुणाचंच नाही. आणि जे जे वर्धमान होतं, म्हणजे परत तोच मुद्दा आलाय की जे जे वाढत जातं ते परत हळूहळू कमी कमी होत जातं, मार्ग रे क्षयाचा. आणि श्रीराम हेच समजावून सांगतायत. ते सांगतायत की जड आणि शक्ती यांचं हे अविरत चक्र चालू आहे. ते एकमेकांमध्ये परिवर्तित होत आहेत. जे वर गेल्यासारखं, म्हणजे जे वर जातं ते नेहमी परत खाली येतच. आणि म्हणून आता एक कडवं मगाशी आपण बघितलं, आणि म्हणूनच ते भरताला सांगताय की हे भरता, म्हणून तू अश्रू ढाळू नकोस. नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येच हो तू राजा रंक भीमनीचा. म्हणून हे भरता, तू हा जो शोक करतोयस तो करू नको. हे जे चाललंय ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे चाललेलं आहे. आणि तू हे जे दुःख आहे, ही जी सुख आहे, तर ती सुद्धा खरं तर भासमान आहे. कारण आपल्या मनाला जे अनुकूल असतं त्याला आपण सुख म्हणतो. आपल्या मनाला जे प्रतिकूल असतं ते दुःख असतं. एखाद्याला जे सुख वाटेल ते दुसऱ्याचं दुःख असू शकतं, आणि एखाद्याला जे ज्याचं दुःख वाटेल ते दुसऱ्याला सुख वाटू शकतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला सांगितलं, आता करोनाच्या वेळेला अशी परिस्थिती होती की घरातून अजिबात बाहेर पडता येत नव्हतं किंवा सगळेच व्यवहार थांबले होते. तर एखाद्याला असंही वाटलं असेल की अरे वा, इतकी माझी दरवेळ सारखी धावपळ चालू असते, पण आता जरा मी शांत निवांत मी माझ्या घरामध्ये बसू शकतोय आणि शांतपणे जरा मला थोडासा जरा आराम तरी करता येतोय. म्हणजे त्याला त्या गोष्टीचं काही वेळापुरतं सुख वाटलं असेल. पण एखाद्याला की ज्याला सारखं बाहेरच पडायची सवय आणि ज्याला घरामध्ये बसवतच नाहीये, त्याला त्याचं दुःख वाटलं असेल की काय घरामध्ये बसून राहायचंय, कुणामध्ये मिसळता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, असं एकटे पण मला नाही बाबा सहन होत. असं त्याला त्याचं दुःख वाटलं असेल. आणि तेच दुःख एखाद्याला सुख अशामुळे पण वाटू शकलं असेल की छान, आता कोणी फारसं येणार नाही घरी, आता मी छानपैकी चिंतन करू शकतो, आता मी वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करू शकतो, आता मी युट्यूबवर छान प्रवचन ऐकू शकतो. म्हणून सुख आणि दुःख हे सुद्धा मान्यवर असतं म्हणतात तेच खरं. म्हणून श्रीराम म्हणतात की तू आता अश्रू ढाळू नको, तुझा आणि माझा प्रवास वेगळा आहे. का? कारण पित्याने दिलेलं वचन. नको आग्रहाने मजसी परत होऊस व्यर्थ, पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. पित्याला जे वचन दिलेलं आहे ते पाळणं हाच खरा पुत्राचा धर्म आहे. आणि तो आपण पाळून दोघही कृतार्थ होऊ आणि त्यांचं जे आपल्यावर ऋण आहे ते फेडू. मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा. अरे तू असं वेडेपणा का करतोयस? तू मुकुट कवच धारण कर, तू स्वतःला राज्याभिषेक करून घे, असा तापसाचा, असा संन्यासाचा वेश का धारण केलायस? पुढे त्यांचा निग्रह बघा काही. संपल्या विनाही वर्षे
दशोत्तरी चार, अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा. ही 14 वर्ष संपल्याशिवाय भलेही तो सूर्य उगवेन असं होऊ दे, तो समुद्र म्हणजे समुद्रातल्या लाटा पूर्णपणे संपून जाऊ, किंवा हे जे जग आहे ना ते प्रलयाने पूर्णपणे त्याचा नाश होऊ देत, किंवा ते प्रलयाने गिळंकृत करू देत. म्हणजे थोडक्यात काय, कुठलीही परिस्थिती येऊ देत, पण आता ही 14 वर्ष संपल्याशिवाय मी काही परत अयोध्येला येणार नाही, हा माझा निर्धार समज. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा. आता तूच एकटा आहेस जो त्या अयोध्येचा स्वामी आहेस, आणि तू आता त्या अयोध्येचा राजा हो, आणि अयोध्येचा सगळा राज्यकारभार तू सांभाळ. त्या प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम कर. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा. कृपा करा, म्हणजे सगळ्यांनाच विनंती आहे की आता परत एवढ्या दूर या वनामध्ये तुम्ही कोणी येऊ नका. तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये सर्वदा प्रेम असेल, आणि तुमच्याही मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे हे मला माहिती आहे, ते मी जाणतो. तेव्हा तुम्ही आता कोणीही परत या वनामध्ये येऊ नका. आणि भरताला परत सांगतायत की अयोध्यापुरीचा मान तू या पूर्ण त्रैलोक्यामध्ये वाढव, अशा प्रकारे तू राज्य कर. आणि आता हे जे सगळं हे जे आहे, या सगळ्या ज्या घटना आहेत त्या स्वघटित आहेत, स्वचलित आहेत, या त्या नियतीने ठरवलेल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, आणि त्याच्यामध्ये बदल करूही नाही, कारण हे सगळं घडलंय त्याच्या मागे काही ना काहीतरी हेतू आहे. त्यामुळे तू आता हा आग्रह करू नकोस. तू आता तापसाचा वेश टाकून दे, मुकुट कवच धारण कर, आणि तो हे राज्य चालव. या गीताविषयी सांगायचं झालं तर पहिल्यांदाच गदिमांनी अगदी वेळेत हे गीत बाबूजींच्या हातामध्ये लिहून दिलं. आणि या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी बाबूजी जात होते, तर तेव्हा जे ध्वनिमुद्रण करणारे होते, जे संगीताचं काय म्हणतात त्याला, दिग्दर्शन करणारे होते, तेही त्यांच्या बरोबर होते. आणि त्यांना बाबूजींनी असं सांगितलं की या गीताची जी चाल, म्हणजे त्यांनी चाल बसवून त्यांना दिली होती, सगळ्या जे वादक होते त्यांना सुद्धा पाठवली होती. पण जात असताना ते म्हणाले की या गीताची चाल मी दरबारी कानडामध्ये बसवली, पण मला आता असं वाटतंय की या चालीमुळे हे जे गीत आहे ते फार करुण रसामध्ये भिजल्यासारखं वाटतंय, तर मला हा करुण रस तिथे योग्य वाटत नाहीये. तर मी आता असं करा की फक्त मुखडा जो आहे, म्हणजे म्हणजे जे ध्रुवपद आपण म्हणतो, तर ते ध्रुवपद फक्त तुम्ही वादकांकडून पुढे जाऊन बसवून घ्या, आणि ऐन वेळेला मी तिथे आल्यानंतर मी हे याची जी मधली जी कडवी आहे तर त्याची चाल बसवी. म्हणजे किती त्यांचा विश्वास त्यांच्या वादकांवर आणि स्वतःवर, की ऐन वेळेला तिथे जाऊन ध्वनिमुद्रण करायचंय, पण ते मी व्यवस्थित करू शकेन आणि व्यवस्थित चाल बसू शकेन. आणि तिथे गेल्या आणि त्यांनी हे सांगितलं, आणि ते ध्वनिमुद्रणाच्या वेळेला ज्या वेळेला तिथे पोचले तेव्हा यमन कल्याणमध्ये त्यांनी हे गीताची चाल बसवली. आणि म्हणजे तेव्हा आत्तासारखं तेव्हा रिटेक्स वगैरे नव्हते बरं का. जे सुरू केलं ध्वनिमुद्रण की अथपासून इथपर्यंत ते सुरू केलं की संपेपर्यंत ते तसंच केलं जायचं. आणि तरीही म्हणजे आपण आता हे गीत ऐकतो, आणि हे गीत रामायणातलं सर्वात काय म्हणतात त्याला, लाडकं गीत, आणि सर्वात म्हणजे उत्तम संदेश देणारं गीत म्हणून आजही सगळ्यांच्या मनामध्ये ते म्हणजे बसलेलं आहे. आणि हे गीत कोणी विसरू शकणार नाही असं आहे. जणू काही हे गीत म्हणजे श्रद्धाच आहे एक प्रकारची, असं म्हटलं तरी चालेल.
आणि पुढे एक अतिशय करुण असा प्रसंग घडला की हे गीत म्हणजे ध्वनिमुद्रित झालं, लोकांनी ऐकलं, लोकांना अतिशय आवडलं. आणि बाबूराव पारखे नावाचे मोठे उद्योगपती की ज्यांच्या कन्येशी ज्यांच्या पुत्राशी गदिमांच्या कन्येचा वर्षाचा विवाह झाला आणि 1 वर्षातच त्यांचा हा जो पुत्र त्यांचं नाव सुधाकर पारखे, तर त्यांचा एका मोटार अपघातामध्ये निधन झालं. गदिमा तिकडे गेले, अतिशय कोसळलेले होते, अश्रू डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अशा वेळेला त्यांचे स्नेही सेतू माधवराव पगडी हे त्यांना भेटायला आले आणि त्यांना म्हणताय की गदिमा, अहो तुम्हीच जर लिहिलंयत ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तुम्ही म्हणताय ते खरंय सेतू माधवराव, अहो तुम्ही म्हणताय ते खरंय, पण तरी हे मन मानत नाही हो, हे मन मानत नाही. अहो त्याला तरी कळलं असेल का की त्यांनी काय केलंय ते. आणि पुढे ते म्हणतायत की मी जे लिहिलंय ते खरोखर खरंय आणि त्याची प्रचिती मला आली. मीच लिहिलं होतं, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि ते हमसून हमसून रडायला लागले. आणि ही या गीताची पार्श्वभूमी आहे. हे जे गीत आहे त्या गीतामध्ये जो काही संदेश किंवा या गीतामधला हा संदेश ते गदिमांनी लिहिलेलं गीत आहे, पण मूळ वाल्मिकी रामायण पाहिलं आपण तर त्याच्यातही श्रीरामांनी हाच अतिशय महत्वाचा असा बोध भरताला दिलेला आहे. आणि हा बोध जर आपण त्याचं जर मनन केलं तर आपल्या असं लक्षात येईल, श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाला जे श्रीकृष्णांनी सांगितलं त्याचं त्याचं पूर्व ज्ञान असं आपण म्हटलं तरी चालेल, तेच ज्ञान या संदेशामध्ये किंवा या बोधामध्ये येतं. एवढं बोलून एवढं सांगून मी आताचं निरूपण संपवते, इथेच संपवते. जे काही चुकलं असेल ते माझं होतं, जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं, आणि जे काही चुकलं असेल तर त्यासाठी मला सर्व श्रोत्यांनी क्षमा करा. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीकृष्ण.